तर चला तर फिल्डिंग या ठिकाणी सजवली जाईल सापाडे संघाकडून. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये येत असताना आपण मायक्रोफोनशी आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ मानेरे, ज्यांना वरदान लाभले परमेश्वराच्या कृपेने गोड आवाजाचं, ते वरदान लाभलेले राहुलजी भोईर आपल्यामध्ये येत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्वीट व्हॉइस फ्रॉम मानेरे, राहुल भोईर हियर. वेलकम सर. थँक्यू सो मच कारवे सर आणि धन्यवाद. पूर्ण इनिंग आपण कारवे सरांच्या माध्यमातून ऐकली. पहिले 4 षटक देखील आणि भन्नाट त्यांच्याकडे एनर्जी आणि चांगलं समालोचन आपण त्यांच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून ऐकतोय. मनापासून तुमचा आभार. सुंदर आणि योगी सरांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल आणि अभय पाटील यांचं मनापासून आभार. चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांनी चांगलं सहकार्य असतं स्पर्धेसाठी. अभय पाटील सरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. या दरम्यान ऑन साईडला स्कोर ऑफ द विकेट. पहिलाच बॉल खेळलेत. फिल्डर दूरवर येतील. फिल्डिंग या दरम्यान थोडीशी खराब झाली आहे. खराब क्रिकेट, थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आराध्य 11 सापाडे टीमच्या माध्यमातून जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर विरुद्ध आराध्य 11 क्रिकेट संघ सापाडे अशी आपल्याला मॅच दरम्यान पाहायला मिळेल. स्पर्धेचा बघतो आपण सर 3रा दिवस. उद्या मात्र 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन देशाचा. ऑन साईडला फटका हवेत. स्कोर ऑफ द विकेट. जबरदस्त आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. उस्मानजी थोडंसं कंट्रोलमध्ये आपण. माझं बोलणं पूर्ण झाल्याच्या नंतर आपण डीजेचा वापर करा प्लीज. सन्माननीय एकनाथ लक्ष्मण पाटील कोकसेगावचे समाजसेवक उद्योजकांचा शुभागमन झाला. आपलं हार्दिक स्वागत. आणि त्यांच्यासोबत त्यांच्या माध्यमातून 3रा क्रमांकाचं रोख रक्कम कॅश प्राइज लाभलं. सन्माननीय शकरजी पाटील साहेबांचं शुभागमन. यावेळेस पुन्हा एकदा हुकच्या माध्यमातून फाटवला चेंडू. धावा इथे चांगला मिळतील. चेंडू जाईल सीमा पार. बाळासाहेबांचा इशारा षटकार. खेळाडूंचा होई तिथे सन्मान, होई तिथं सन्मान, होई तिथं सन्मान. सारे खेळाडू करती खेळी लावून ऐसी जान. षटकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या स्कोर वरती 2रा बॉलवरती हा 2रा षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14 धावा. धावा पलकावरती आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळतोय आणि अक्षयने इम्प्रेस केलाय. अक्षयने काय गुणसंख्या लेखन केलं या स्पर्धेमध्ये. अक्षयची जिम्मेदारी जबाबदारी त्यांनी घेतली आहे. जरी त्यांचा शेड्यूल नाईटला बिझी असला, चेंडूची मागणी केली जाते, आपण चेंडूची दरम्यान पूर्तता करावी. महेंद्र शेठ पाटील थोडं सहकार्य करा. चला आमचे बॉल बॉय मित्रांनो, तुम्ही कुठे आहात? तुम्ही थोडं सहकार्य करा. चेंडू जेव्हा आपला मैदानाच्या बाहेर जाईल तर आपण तेवढा हाणण्याचा थोडंसं मात्र सहकार्य करा. बॉल बॉयला विनंती आहे. या दरम्यान लाईन मात्र आपल्याला चुकीचे पाहायला मिळते.
ऑफस्टिकच्या हा बाहेर चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आणि संघाची धावसंख्या दरम्यान 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर गार्ड वरती 15. शॉर्ट गन कोकसे गावची आमच्या सोबत उपस्थित आहेत अक्षय. सुंदर गुणसंख्या लेखन. गती कमी केली, फटका बनवला, ऑन साइडला खिसून मारलाय. जबरदस्त हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट अतुल भोईरच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार. संघाचं आयोजन. दोघही अतुल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि अक्षय आम्हाला सांगतायत की षटकारांची हॅट्रिक झाली. मात्र क्रिकेट फॉर्मॅटमध्ये षटकारांची चौकारांची हॅट्रिक नसते मित्रा. हॅट्रिक फक्त विकेटची असते. हा क्रिकेटचा नियम. या दरम्यान पुन्हा एकदा मात्र इथनं बघतो आपण धावा अंतर मिळू शकतील. काही बोनस दिला जातोय. नो बॉल सेशन अंपायरचा. चेंडू जाईल आता मात्र या दरम्यान कीपरच्या पाठी स्क्रीनच्या दिशेनं मिळणार या पूर्णच्या पूर्ण बोनसच्या 5 धावा. पण किती फटका सुद्धा चांगला आहे आणि मान्यवरांचं इथे मात्र या ठिकाणी शुभ आगमन होतोय. खुक्षेगावचे समाजसेवक जीवन रामा पाटील यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आज जीवनजी पाटील यांचा वाढदिवस सुद्धा आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. फ्रीडचा बॉल हा मात्र आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. अतुलनं या दरम्यान दोघही अतुल आहेत. एका बाजूनं अतुल पाटील आणि दुसऱ्या बाजूने अतुल भोईर. दोघे अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहेत. वाडेकरचे अष्टपैलू खेळाडू आपल्याला अतुल पाटील पाहिला, या दरम्यान अतुल भोईर पाहायला मिळतात आणि इथनं अष्टपैलू खेळाडू आपल्याला सापाडीचे पाहायला मिळतात अतुल पाटील. कव्हर विकेटनं गती कमी केला. स्वारकाटच्या माध्यमातून हा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला आणि भरपूर मोठं षटक फेकलाय गोलंदाज अतुल पाटीलनं. या षटकामध्ये एकूण 26 धावा खर्च केला. एक मोठं षटक आणि एक चांगली सुरुवात जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. यस डीजे उस्मान. चषक ठेवलाय भारी हाय मानाचा. हरिदास स्फूर्ती चषक ठेवलाय भारी हाय मानाचा. भारी हाय मानाचा चषक भारी हाय मानाचा. भारी हाय मानाचा चषक भारी हाय मानाचा. आवाज घुमणार रण मैदानी थँक्यू डीजे. मित्रांनो, आज या स्पर्धेचा 3रा दिवस आहे आणि उद्या या स्पर्धेला 4था दिवस अर्थात समारोप देण्याचा दिवस उद्या आपण पाहणार. 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिवस आहे आणि उद्या पीटीसी मधील 8 संघांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. पहिला सामना असणार आहे विश्वास पटेल यांचा संघ ओमसाई वाचेरे विरुद्ध एससीसी पडगे. या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण वेळेवर इथे मात्र उपस्थित राहायचं आहे. दुसरा सामना असेल जय गणेश वाफाले विरुद्ध जय हनुमान वाहुली. तिसरा सामना असेल माई स्पोर्ट वाफाले विरुद्ध एसके स्पोर्ट सापे आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे आयोजक संघ धनेशिराव कुकसे विरुद्ध किरण स्पोर्ट जांभूलपाडा. त्या दरम्यान फुल टॉस आणि समोर खेळले साईड स्क्रीनच्या दिशेनं फिल्डर उपस्थित आहेत. चेंडूशी उचलून फेक करतील तोपर्यंत मी ते एकदा सागर मात्र षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. टीम वाडेकरच्या माध्यमातून पहिल्या डावामध्ये सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या षटकामध्ये एकूण 26 धावा आल्या होत्या आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. धावा रोखण्याचा प्रयत्न आता मात्र ते नक्कीच असेल. मात्र अतुल भोईरला रोखणं एवढं सोपं नसणार आहे. या मॅचमध्ये महत्वाची मॅच जिंकणारा संघ क्वालिफाय होईल पुढच्या मॅचसाठी. ओव्हर द विकेटनं गती कमी केली. समोर खेळले फिल्डर आहेत. चेंडूची वाट बघितली सचिन पाटील. आउटफील्ड फास्ट आहे. आता चेंडू रोखणं मात्र येत नाही. या दरम्यान अवघड झालं आहे सचिनला. चेंडू जाईल स्क्रीनच्या दिशेनं. सीमा पार हा चौकार. हरिदास स्फूर्ती चषक ठेवलाय भारी हाय मानाचा. हरिदास स्फूर्ती चषक ठेवलाय भारी हाय मानाचा. भारी हाय मान. या दरम्यान चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगानं पुढे जाते. 31 कीपर बीट झाले आणि या दरम्यान हा चेंडू मात्र आपल्याला चांगला पाहायला मिळेल. ऍक्शन सांगत असताना दरम्यान मोरे सर देखील
भरपूर वर्षाचा अनुभव आहे, भरपूर वर्ष ते क्रिकेट खेळलेत आणि ऑफिशियल अंपायर म्हणून आमचे मोरे सर आहेत आणि नक्कीच त्यांच्यासोबत आमचे बाळा सर आणि दिनेश नाईक सर. अवध विकेटने यावेळीचा चेंडू कीपर बीट झाले, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झालाय, एक्स्ट्रा धाव येत मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या दरम्यान 1 पुढे जाते. स्कोरबोर्डवरती एकूण धावसंख्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते 32 इन अ बोट. 32. पुढचा बॉल गती कमी केली, त्याचा फायदा गोलंदाजाला. सुरेख गोलंदाज आता आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये एकूण 26 धावा खर्च केल्या अतुल पाटीलनं. त्या धावा आता मात्र भरपूर खर्च झाल्या. आता मात्र इथनं कंजूशी गोलंदाजी करावी लागेल, इकॉनॉमिक गोलंदाजी करावी लागेल आणि धावा रोखावा लागतील. प्रयत्न सुरू आहेत. ओव्हर द विकेट कीपर बीट झाले, प्रोटेक्शन आहे, चेंडू दरम्यान अडवला जाईल, मात्र लाईन खराब आहे. मोरी सरांचा पुन्हा एकदा इशारा आमच्यापर्यंत आला व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राच्या मदतीनं या दरम्यान 1 धाव अंकित केली जाईल धावा फलकावरती आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 33. 3. या दरम्यानचा आताचा फटका आपल्याला खूप चांगला पाहायला मिळतो. वेट अँड वॉच क्रिकेट, जबरदस्त आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतो. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनला निल्सनना बीट करून जातो सीमा पार. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 37. गती कमी केली, संयम देखील आहे. सेन्सेबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो अतुलच्या माध्यमातून. चांगल्या चेंडूवरती सन्मान देऊन सिंगल डबलना स्ट्राईक रोटेट करणं चांगल्या खेळाडूची वैशिष्ट्य आहेत मित्रांनो. जेव्हा जेव्हा एक चांगला बाट्समन, एक सेट बाट्समन बॅटिंग करतो तेव्हा तेव्हा नक्कीच तो डोक्याचा वापर जास्त करत असतो. शांत डोक्यानं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. डोक्याचा वापर डेफिनेटली तुम्ही करा, मात्र तिथे नक्कीच तुम्हाला कुठला वेळेस कशा प्रकारे खेळ करायचा आहे याची देखील जाणकारी असणं गरजेचं आहे. तिथे आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळतोय अतुल भोईरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या एकूण 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवरती 38 इन बोट. 38 धावा धावा फलकावरती. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. अजून उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावामध्ये. यस डीजे निल्सन मडवी दरम्यान 3ऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग करण्यासाठी सज्ज आहेत फलंदाज अतुलनं चांगला खेळ केला आहे या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट फटका बनवलाय, जबरदस्त हा फटका खिसून मारत असताना ऑफ स्टिक वरती चेंडू होता, फाटवला त्याला, मात्र मिड विकेटच्या दिशेनं अतुल बोरच्या बॅट मधून धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील चेंडू षटकार. षटकारांचा हरिदास स्मृती चषक ठेवलाय भारी हाय मानाचा. हरिदास स्मृती चषक ठेवलाय भारी हाय थँक्यू. एकच चेंडू फक्त सिद्धू खेळलाय, बाकीचे सर्वच्या सर्व चेंडू आतापर्यंत अतुल भोईर खेळलाय. ओव्हर द विकेटनं हा चेंडू मात्र आपल्याला वेगवान पाहायला भेटला. चेंडू बॅट पॅडच्या मधून निघून जातो कीपरकडं. डॉट बॉल. धावा थांबवाव्या लागतील. धावसंख्या स्कोर बोर्डवरती भरपूर वेगाने गेली आहे. 44. 44 धावसंख्या धावा पलकावरती. ओव्हर द विकेट. निल्सन मडवीचा फुल टॉस ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट फक्त दिशा दिली आहे. जबरदस्त आपल्याला टायमिंग पाहायला मिळतोय आणि अंपायरचा देखील इशारा आमच्यापर्यंत आलाय. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. भारी हाय मानाचा चषक भारी हाय मानाचा.
चला आपण चेंडूची लगेचच पूर्तता करायची आहे महेंद्र सर. थोडासा वेळ लागतो योगेश, चेंडू भरपूर दूर गेला होता आणि आमचे संघाची एकूण धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती 48. अतुलच्या धावा किती आहेत आजच्या? ठीक आहे, 39. सिद्धू पाटील 39. चांगली बॅटिंग, आक्रमण हेलिकॉप्टर उडवलाय. फिल्डर आहे तिथे उपस्थित, फिल्डिंग दरम्यान चांगली झाली आहे. चेंडू उचलून फेक करेपर्यंत एक धाव. बघा नेल्सन पुन्हा एकदा दरम्यान चेंडू जसा मात्र हातात आला, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र ऍक्शन केली फक्त, कारण का धावा रोखण्याचा प्रयत्न आहे. संघाची धावसंख्या पर्यंत 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती 49. अक्षयनी चांगला सहकार्य आम्हाला केला पहिल्या दिवसापासून. ओव्हर द विकेट फटका हवेत आहे, उंच चेंडू, भरपूर उंच. फिल्डर देखील आहे, दूरवर नेतील. दोघांचाही कॉल आपल्याला पाहायला मिळत नाहीये, कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळत नाही. इथं मात्र कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. क्रिकेट खेळाचा भारी असा हा मान, साऱ्या खेळाडूंचा होई तिथे सन्मान. थँक्यू डीजे. जेलसाठी कॉल होणं गरजेचं आहे, दोघांमध्ये संवाद होणं गरजेचं आहे. आय विल टेक, माझा जेल आहे मी घेणार, हा शब्द मुखातनं बाहेर येणं गरजेचं आहे. तसं काय झालं नाहीये. अजून एक चांगला फटका समोर खेळलेत, फिल्डर तिथे उपस्थित आहेत, फिल्डिंग चांगली झाली आहे. एक धावीतनं या दरम्यान अजून मिळते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोअरबोर्ड होती 50 कंप्लीट. 54. 3 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला मिळते स्कोअरबोर्ड वरती 54 धावा. धावाफलकावरती अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. डीजे साऱ्या खेळाडूंचा वाटतो या अभिमान. मिळून सारे पाहूया चषक कुठे गावाचा, मिळून सारे पाहूया चषक कुठे या गावाचा. हरिदास स्मृती चषक ठेवलाय भारी हाय मानाचा. हरिदास स्मृती चषक. तीन ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती 54. 54. 5 आणि 4 हा आकडा. या दरम्यान ओव्हर पिच आहे, फटका देखील चांगला पाहायला मिळतो. फिल्डर आहेत, जज करतायत, मध्ये चेंडू त्यांना बीट करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र आक्रमण सुरू केलं सिद्धू पाटीलनं देखील. याच्या अगोदर धमाका होता आपल्याला पाहायला भेटला अतुल भोईरचा, आता हा धमाका आहे सिद्धू पाटीलचा षटकार. भारी हाय मानाचा चषक, भारी हाय मानाचा. षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 6 वेगानं पुढे जाईल. हा अजून एक चुकीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. हाफ ट्रॅकर हा देखील पाठवला मिडविकच्या दिशेनं. चांगली बॅटिंग होत असताना आता मात्र हात खोलत असताना सिद्धू पाटील देखील 3 षटक शांत होता आणि 4थ्या षटकाला सुरुवात झाली. आता मात्र हा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धू पाटीलच्या बॅटमधून षटकार. डबल 6. 66 धावा धावाफलकावरती, 66 धावसंख्येची भागीदारी देखील ओव्हर द विकेट. आणि आता मात्र इथनं एक धाव घेतली जाईल. स्ट्राईक मध्ये रोटेट होती, चेंडूने बॅटचा संपर्क बरोबर आला नाहीये आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती 67. 16 बॉल मध्ये 40 धावा बनवल्या आहेत. त्या दरम्यान अतुल भोईर ना 50 पाहायला मिळेल का?
ओव्हर द विकेट यावेळेस फटकावेत आहे मिसामिंग. फिल्डर दूरवर येता जज करतायत. झेल तिथं स्वीकारत असताना विघ्नेश. आणि आता मात्र खूप चांगली इनिंग आपल्या टीमसाठी खेळून परततो मैदानाच्या बाहेर अतुल भोईर. 11 संघाचं आयोजन हरिदास बाबांची आठवण हरिदास बाबांची आठवण असं आयोजन. सचिन कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट मध्ये त्या दिशेनं खेळलेत फिल्डर मात्र उपस्थित आहेत. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग त्यांचा आवडता झोन आहे. तिथे मात्र सातत्यानं आपल्याला त्यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आणि इथे मात्र काय होतं मैदानाच्या आतमध्ये लेझी क्रिकेट. जिथे सिंगल होती तिथे मात्र ही डबल धाव. आणि स्टार्किंग एंडला सिद्धू देखील येत आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. 69. गती कमी केली मात्र फुल टॉस होता. स्ट्राईक घेतल्याच्या नंतर आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं. स्वतःकडे स्ट्राईक घेतली आणि शेवट देखील खूप चांगला केला आपल्या टीमसाठी. षटकारांना फिनिश केलाय आणि एकूण संघाची धावसंख्या 4 षटकाच्या अखेरीस 75 आणि 76चं टार्गेट या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी आराध्य 11 सापडते टीमला. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध करणारे असे दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय कुक्षेगावचे उद्योजक तनिषा वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर रवींद्र शेठ धर्मा पाटील साहेबांचे इथे मात्र शुभागमन झालेला आहे. तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. कमान डीजे शुभम. चषक ठेवलाय भारी हाय मानाचा. हरिदास चषक ठेवलाय भारी हाय मानाचा. भारी हाय मानाचा चषक भारी हाय मानाचा. भारी हाय मानाचा चषक भारी हाय मानाचा. आवाज. धन्यवाद डीजे. खूपच छान संगीत इथे मात्र या स्पर्धेचा टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळतोय. तर आपण या ठिकाणी व्यासपीठावर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करत आहोत. याच्या माध्यमातून मानवाच्या मूलभूत गरजा असतात 3: अन्न, वस्त्र, निवारा. आणि त्यामध्ये पाणी म्हणजे म्हटलं तर खूपच आवश्यक असणारी ही तनिषा वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर सन्माननीय रवींद्र शेठ धर्मा पाटील साहेबांचं आपण या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आपण सन्मान करतो. मी दिलीप एकनाथ पाटील यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय रवींद्र धर्मा पाटील साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. खूप मोठं योगदान आहे. आपण पाहतोया पूर्णपणे पाण्याची सुविधा मोफत उपलब्ध झालेली आहे आमच्या या स्पर्धेमध्ये. त्यांचा आपण याचे स्वागत आणि सन्मान करतोय. या स्पर्धेची उपदार माझी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. दिलीप एकनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी आम्हाला 3ऱ्या क्रमांकाचा कॅश प्राइज लाभलेला आहे. कुक्षेगावचे उद्योजक सन्माननीय शेखर शेठ मोतीराम पाटील यांना सुद्धा आपण सन्मानित करतोय. मी दिलीप पाटील यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. एक चांगले व्यक्तिमत्व शेखर शेठ पाटील यांचं आपण या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान करतोय. त्यानंतर आज आजचे बड्डे बॉय सन्माननीय कुक्षेगावचे समाजसेवक जीवनरामा पाटील यांना स्पर्धेच्या माध्यमातून आपण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. तर आणखी दिलीप एकनाथ पाटील त्यांना मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांनी आजचा दिवस पाहिला तर खूपच चांगला दिवस आहे जीवनरामा पाटील साहेबांच्या दृष्टिकोन आपण जर पाहिलं तर.
आणि त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच आपल्याला स्मित हास्य पाहायला मिळतो. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. तर सामना आपण सुरू करायचा. सामना जेव्हा सुरू होईल नक्कीच आपण ऐकूया आमचे सहकारी समालोचक मित्र कारवे सरांचा आवाज. तत्पुरते एक सन्मान आपण अजूनही या व्यासपीठावर करत आहोत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी जे आम्हाला गिफ्ट हॅम्पर लाभलेले आहेत कुक्षेगावचे उद्योजक सन्माननीय आकाश अशोक पाटील यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. त्यांनी हा सन्मान स्वीकारावा अशी विनंती आहे. हॅलो चेक चेक डीजे याचा आवाज वाढव. तर सन्माननीय आकाश अशोक पाटील यांना आपण सन्मानित करतो. या मी कल्पेश पाटील यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. उपधर्माची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतो. आमचे मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर आहेत. चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. तर सर्व दानशूर व्यक्तींचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. या आणि आता मात्र जाऊया आपण मॅचच्या दिशेने. ओ टू यू मनोज कारवे सर. धन्यवाद राहुल भोईर सर. धन्यवाद योगी पाटील सर. डीजे आवाज द्याल का आम्हाला? हो हो बोगदा 10 पिच डिलिव्हरी 2 क्रशिंग डिलिव्हरी टाकतं गोलंदाज कपिल पाटील. लावड अपील पंचांचा बुड आकाशामध्ये. फलंदाज बाद अतुल पाटीलला परतावं लागेल. 100 हत्तींचं बळ असलेला फलंदाज गारद. थँक्यू डीजे. 76 धावांचं लक्ष आहे. आराध्या सापडे संघापुढे लक्ष फार मोठं आहे, परंतु त्यासाठी काळीज सुद्धा तितकं मोठं असायला पाहिजे. हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं. दरीत उडी मारायची असेल तर आकाश एवढं धाडस हवं. पाण्यामध्ये उडी मारायची असेल तर माशासारखी कला हवी. आणि खरं साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबाचंच काळीज हवं. जय महाराष्ट्र. मनाचा मुजरा लॉफ केलाय चेंडूला. अगदी व्यासपीठाच्या समोर सलामी देत असताना आमच्या मान्यवरांना षटकार. आज गुलाल उरविन माय तुझे देवनावर सारी नेसून हिरवी धारणाय माझी बसली घुमरावर. थँक्यू डीजे थँक्यू. 6 धावा धावफलकाती पाहतो आपण. फलंदाज सागर पाटील ऑफ द मार्क. अतुल पाटील बाद झाल्यानंतर निल्सन आहे मडवी नॉन स्ट्राईकला. तब्बल 19.0च्या सरासरीने जायचं आहे आराध्य सापडे संघाला सामना जिंकण्यासाठी, परंतु पहिल्याच षटकामध्ये बॅकफुटला आहे. पराभवाच्या छत्रछायेमध्ये कोसळताना आपण पाहतो आपण, कारण 19 धावांच्या अगेन्स्ट आपण फक्त या ठिकाणी 6 धावा उभ्या केलेल्या आहेत. आपण पाहू शकता स्क्रीनवरती एकवीरा देवीचं त्या ठिकाणी हातावरती टॅटू आहे. आणि ते हात कोणाचं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ते हात आकाश जोशीचं. क्या बात आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक उपस्थितांची या ठिकाणी मान्यवरांची मांदियाळी सुरू आहे. हे प्रेम आहे कुक्षे गावावरचं. हे प्रेम आहे कल्पेश पाटील साहेबांवरचं. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं. आणि हे प्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरचं. या आमच्या आलेल्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत या शेवटच्या सत्रामध्ये. आजच्या 3ऱ्या दिवसातील हे शेवटची इनिंग पाहतो आपण, ज्या इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे. आराध्य सापडे संघाला 76 धावसंख्या झाली आतापर्यंत 6. येणारे चेंडू 18 आणि अजून धावांची गरज 18 चेंडूमध्ये तब्बल 70. अजून 70 धावांची गरज 3 षटकांमध्ये. शक्य आहे, अवघड नाहीये. असं म्हणतात की अवघड ते सोपं करावं आणि सोपं ते साधं करावं. पाहायचं आपल्याला फलंदाज निल्सन आहे. तगडा खेळाडू बाहुबली सज्ज झालाय. हा पंपुल करतोय. चेंडूला उचलता आला नाहीये कारण चेंडू थोडासा उसळी घेत असताना बॅटला मिडल झाला नाहीये. गोलंदाज त्या ठिकाणी आहे अतुल भोईर.
त्याने जबरदस्त पाया रचला सिद्धू पाटीलच्या सोबतीला आणि भली मोठी धावसंख्या, धावांचं शिखर, पहाड उभं केलं. परंतु तुमचं ध्येय किती उंच असो तुम्हाला माहिती पाहिजे. त्या ध्येयाचा रस्ता तुमच्या पाया खालूनच जात असतो. ते तुम्हाला समजलं तर नक्की तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकता. चौकार. तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानाचा जगला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानाचा जगला आई तुझा डोंगर. सागर पाटीलच्या बॅट मधून हा एक अफलातून चौकार बघितला. हात खोलतोय सागर पाटील. त्याला पूर्णपणे संधी दिली अतुल भोईरने आणि फिल्डिंग लगेचच त्या ठिकाणी सजवली जाते. माणूस ठेच लागला की शहाणा होतो आणि बघितलं त्या ठिकाणी शहाणपण की फिल्डिंग त्या ठिकाणी सजवली आहे. फिल्डर तैनात केलाय. गोलंदाज अतुल पुन्हा एकदा. चेंज ऑफ पेस, हाफ ट्रॅकर होता परंतु आता सुद्धा उचलता येत नाहीये. चेंडू बॅटच्या पुढच्या टोकाला लागून ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. त्या ठिकाणी सिंगलची प्राप्ती. धावसंख्या 1 अलगदपणे पुढे सरकत असताना 12 अतिशय मोठी मॅच होऊ शकते परंतु हात खोलावे लागतील, आतिषबाजी करावी लागेल, तुमचं स्वप्न साकार करावे लागतील. त्यासाठी प्रयत्न सुद्धा तुमचेच या ठिकाणी असले पाहिजेत. निल्सन मंडी परत करतोय त्या ठिकाणी पॅरल स्ट्रोक आणि तितका सुरेख झेल. व्हॉट अ कॅच, मॅग्निफिसंट कॅच बाय दॅट फिल्डर प्रणित पाटील. जबरदस्त कॅच अफलातून. सुंदर वाटतं बघा रिप्ले दाखवत असताना. एसके एंटरटेनमेंट कॅमेरा अगदी समोर आहे. अतिश मागेचा कॅमेरा स्क्रीनच्या समोर. आणि जेव्हा गोलंदाज येतो तेव्हा असं वाटतं की इंटरनॅशनल क्रिकेट बघतो की आपण बघा झेंडे आमचे डौलत असताना भगवे झेंडे. या ठिकाणी लागोपाचे 2 झेल आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज अतुल भोईर. एकदा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्याला ऑल दी बेस्ट बोलूया. कम ऑन, यू कॅन डू इट अतुल. या टुर्नामेंटमध्ये तू हॅट्रिक सिद्ध करू शकतो, एक रेकॉर्ड निर्माण करू शकतो. 5 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर लागोपाठचे 2 विकेट. दोन्ही पण झेल घेतले प्रणित पाटीलने. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये स्वतः कॅप्टन सचिन, लेफ्ट हँड बॅट्समन. हॅट्रिकचा चेंडू, चेंडू पेस. हो फारच लवकर खेळले. सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा पडला, चेंडू टर्न झाला ऑफ साईडला. ऑफ कटर होता आणि सिद्धू पाटील एसटीच्या मागे चांगलं गॅदरिंग करत असताना आपण स्टंप विजनच्या माध्यमातून पाहू शकता ही खेळपट्टी किती जबरदस्त मखमली खेळपट्टी पाहतो आपण. कॉन्क्रीट विकेट आहे जी दोघांना साथ देते गेली 3 दिवस, गोलंदाजांना सुद्धा आणि फलंदाजांना सुद्धा. समीकरण पाहूया. येणारे चेंडू 12, धावांची गरज आहे 64. फक्त 12 धावा झालेल्या आहेत. खूप मोठा फरक आहे. आता ह्या षटकामध्ये आपल्याला समजेल की सामना नक्की कुठल्या दिशेला झुकला, पण तो काही प्रमाणात झुकला नक्कीच. 75% सामना झुकला तो म्हणजे जय जलेश्वर वाडेकर संघाकडे. प्रति षटकामध्ये 32 धावांची गरज. सरासरी रिक्वायर रन रेट इज 32 रन्स इन अ ओव्हर, एव्हरी ओव्हर. 2 षटकांमध्ये 64 धावांची गरज. क्वालिफायचा सामना आहे हा. आजच्या दिवसातील टॉपचा संघ कोणता असेल तर्कवितर्क करण्यात नक्की चुकी होईल, कारण क्रिकेटचा खेळ आहे. एका षटकामध्ये 60 धावा सुद्धा झालेल्या आहेत. रेकॉर्ड आहे. ज्या धावा कुठल्या त्या सुहास पवारने कल्याणच्या चिचपाड्याच्या. इतिहास पुन्हा होऊ शकतो. इतिहास गवाह आहे. गुडलेनचा चेंडू टप्पा पडल्यानंतर फ्लाय होतो आणि विकेटच्या मागे जाऊन विसावतोय. डॉट चेंडू बघितला आपण. गोलंदाज या ठिकाणी आहे प्रणित पाटील, ज्याने सुरेख 2 झेल टिपले बघा.
हाय हाय बॅकलिपनी हा चेंडू उचलायचा होता, परंतु प्रयत्न फसला कारण चेंडू टर्न झाला. अँगल करण्याचा प्रयत्न प्रणित पाटील करतोय मैदानामध्ये. दोन ऑफिशियल पंच आमचे सूर्यकांत मोरे सर, बाळाईकारे सर जबरदस्त कामगिरी करत असताना गुडघा टेकवून हा स्वीप करायचा होता, परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू लेगस्टिकला सोडून जाणारा. पंचांनी त्या ठिकाणी अपील फेटाळलेली आहे. अगदी वेगवान मारा. छोट्या श्रेयस्ताचा खेळाडू बघा चेंज ऑफिस थोडंसं केलं होतं, चेंडू ऑब्स्टिकला सोडून जाणारा होता. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. डाव्या पायाच्या थाय जवळ चेंडू धडकला आणि जबरदस्त निर्णय देत असताना बाळाईकारे सर यावेळेला फुल टचला उडेल ऑन साइडला पॅरल स्ट्रोक. इट्स अ सिक्सर. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू देत्या वेडा आकाशाला तुझीच खरी अवकात. उंच भरारी घ्यावी लागेल. फलंदाज सागर पाटील आक्रमक षटकार लगावते आणि या षटकारांचीच गरज या ठिकाणी सापाडे संघाला जर सामन्यामध्ये यायचं असेल तर. अन्यथा खूप दूर चाललाय सामना त्या संघापासून. जितका अंतर वाडेकर आणि सापाडे गावाचे थोडंसंच अंतर आहे, मध्ये फक्त काही रस्ते आहेत, परंतु तितका अंतर दूर चाललाय. कल्याण तालुक्यातील दोन संघ, नामवंत संघ ह्या भिवंडी नगरीमध्ये दोन हात करत असताना धावसंख्या 18 पाहतो आपण. यावेळेला सुद्धा उचलायचं होतं, स्विंग ऑफ द ब्लेड केलं होतं, परंतु मिडलिंग झालं नाहीये. चेंडू आणि बॅटचा संपर्क नीटचा झाला नाही. परिणामतः अलॉंग द कार्पेट ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होते सिंगलसाठी. धावसंख्या एक निपडे सरकत असताना 19 वर. 19 ऑन द बोर्ड. शिवसेनेची स्थापना 19 जून 1966. एक वादळ आलं, भगवा वादळ. अजून ते शमत नाहीये. आता जास्त प्रखर झालंय महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र नक्कीच वेगाने पुढे चाललाय त्या वादळाच्या साह्याने. ते वादळ म्हणजे शिवसेनेचं वादळ. आमचे शिवसेना शाखा प्रमुख दिलीपजी एकनाथ पाटील सुद्धा आनंद घेत असताना आमच्या व्यासपीठावर. यावेळेला आडव्या बॅटचा वापर झाला, प्रॉपर चेंडू गेला प्रॉपर रित्या फाईन लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी गुड शॉट सचिन. H2O. ए डोंगर जायलाय लाल, आई तुझे कारले डोंगराव उठते गुलाल. डोंगर जायलाय लाल, आई तुझे कारले डोंगराव उठते गुलाल. थँक्यू. तर धावसंख्या 4 फुलत असताना 23 वर जाऊन ठेपली आहे. येणाऱ्या चेंडू 7. अजून धावांची नितांत गरज आहे, अतिशय फार गरज आहे. ती म्हणजे आम्हाला नक्की स्क्रीनवरती दाखवलं जाईल. लक्ष्य 76 धावांचं म्हणजे अजून 53. 27 धावांची अजून गरज. या ठिकाणी एक धाव घेतलेली आहे म्हणजे अजून 46 धावांची गरज आहे. येणारा चेंडू 52 धावांची, माफ करा. 6 चेंडूंमध्ये आपण स्क्रीनवर पाहू शकता. आराध्य स्पोर्ट्स सापार्डे नीड 52 रन्स विदिन 6 बॉल्स असे दाखवत असताना आमचे SK एंटरटेनमेंट. अशा प्रकारे 3 षटकं समाप्त झाली. पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकात सुद्धा 6. या षटकात गेअर बदलले, परंतु तेवढी पुरेशी धावसंख्या नाही की विजयापर्यंत पोहोचू शकेल. परंतु काही प्रयत्न, काही चमत्कार जर झाले तर नक्कीच सापाडे संघ येऊ शकतो. पण अन्यथा पराभवाच्या छत्रछायेमध्ये कोसळलाय आराध्य सापाडे संघ या सामन्यामध्ये. धावसंख्या झाली 24. 76 धावांचं लक्ष्य. अजून 6 चेंडूंमध्ये तब्बल 52 धावांची गरज आहे. मॅच समरी पाहू शकता आपण. मॅच समाप्त झाली नाही, परंतु सुंदररित्या ग्राफिंग केलं जात आहे. स्पायडर कॅम सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. चांगलं त्या ठिकाणी क्लोजअप दाखवत असताना आमचे कॅमेरामॅन्स अँड मॅच समरी जय जलेश्वर. 75 धावा, कुठला एक गडी फक्त बाद झाला होता, त्याचा पाठलाग करत असताना धाराती कोसळला सापाडे संघ. सचिन प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकून देईल. हुक केलाय, ब्युटिफुल स्ट्रोक सचिन, 4 रन्स. थँक्यू. जागा बनवली, ऑब्स्टिकच्या बाहेर निघाला, शफल झाला सचिन. चेंडूला येऊ दिलं. चेंडू हाफ ट्रॅकर होता, थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेन आणि बरोबर रित्या हुक केलं. 4 धावांसाठी धावसंख्या पोहोचली 28 वर. लक्ष फार मोठं आहे. हा चेंडू खोदून काढलाय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक लो बॅक क्लिपनी खोदून काढणं भाग झालं, कारण ब्रह्मास्त्र वापरलं होतं गोलंदाज सर्वेशने. त्या ठिकाणी सर्वेशने अनेक सामने जिंकून दिलेले आहेत. नेहमी निर्णायक क्षणी येत असतो
जबाबदारी स्वीकारतो शेवटच्या षटकामध्ये, मॅच स्वीकारतो, मॅच सोपवली जाते सर्वेशकडे आणि त्याला पुरेपूर तो उत्तर देत असतो. तर येणारे चेंडू 4, अजून धावांची गरज आहे ती म्हणजे 47. एकूण धावसंख्या झाली आहे आतापर्यंत 29, लक्ष्य 76 धावांचं. फ्लाईट देण्याचा प्रयत्न बॅट आणि पॅडच्या मधून. लिलिया हा विजयाकडे वाटचाल करतोय. जय जलेश्वर वाडेकर संघ. विजयाचा सुगंध पसरला आमच्या योगींच्या भाषेमध्ये, दरवळतोय तो म्हणजे वाडेकरच्या संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या नाकाजवळ पोहोचलाय. वाईटचा इशारा पंचांचा या ठिकाणी होत असताना धावसंख्या 30 ऑन द बोर्ड. एकतर्फी सामना होतोय. प्रेक्षकांना अपेक्षा नसते अशा सामन्याची. फाईट देणं, संघर्ष करणं फार महत्वाचं असतं. हा चेंडू उचललाय ऑन साईडला, काऊ कोणाच्या अगदी जवळ, 2 फिल्डांच्या मध्ये लँड होते सुरक्षितरित्या आणि फक्त एका धावती समाधान मानतोय. कारण सचिनला माहिती आहे की आता सामना जवळपास निसटलाय आपल्या हातातून, परंतु मी शेवटच्या क्षणाला प्रेक्षकांची मनं जिंकून जाईन. हरलात तरी चालेल, परंतु खेळ असा दाखवा की तुमची छाप सोडता आली पाहिजे. ती छाप सोडण्याचा प्रयत्न केला जातोय. सचिन सरप्राईज झाला. रिवर्सचा पवित्रा घेत असताना पंचांना ऍक्शन करून देत आहे. पंच सांगतील वाईड आहे. मुरे सर, येस इट्स अ वाईड डिलिव्हरी. थोडंसं जरा जास्त वेळ हात समांतर करा प्लीज. तर 32 धावा धावफलकावर. नक्कीच सामना एकतर्फा आहे, परंतु मान्यवरांचा इथे मात्र शुभागमन होतो. या रमेश अपनाराम पाटील कुक्षेगावचे समाजसेवक आहेत. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अजून एक वाईड. फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे, औपचारिकता. यावेळेला चेंडू फुलर टप्प्याचा होता. फुलर लेन डिलिव्हरी, चेंडूला ट्रॅव्हल केलंय ऑन साईडला. अशा प्रकारे सामना इथे समाप्त होण्याच्या दिशेने. एका धावेने धावसंख्या फुलते 34 वर. 34 फॉर्मॅलिटी रिमेन्स इन दिस मॅच आणि फार 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 मोठ्या फरकाने वाडेकर संघ विजयाकडे वाटचाल करतोय. जय जलेश्वर, जय जलेश्वर. अभिनंदन वाडेकर. हाडलग आराध्य 11 सापाडे. दरम्यान विघ्नेश मडवी आणि शुभम पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.